नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. बातमीचे शीर्षक आहे सेवा की मेवा. व्हिडिओ संपूर्ण पहा. देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु त्याच भारतामध्ये देश सेवेपेक्षा खिसे भरण्याची अर्थात संपत्ती जमा करण्याची सेवा जास्त दिसून येत आहे. तात्पर्य, देशसेवेचे गांभीर्य कोणातच दिसून येत नाही. असो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बजावल्या बुलढाणा पोलिसांना नोटिसा. हकीकत अशी की बुलढाणामध्ये आता पोलीस दलातच खळबळ आहे. त्याचे कारण म्हणजे तब्बल 1050 पोलिसांना इन्कम टॅक्सने नोटीस बजावली आहे. त्यावर सविस्तर बोलायचे झाले तर उद्योगपती आणि राजकारण्यानंतर आता इन्कम टॅक्स विभागाने आपला मोर्चा पोलीस खात्याकडे वळविला आहे. तो असा की एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलात तब्बल 1050 पोलिसांना आयकर विभागाने नोटीस बजावल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता थोडी गंमत पहा. पोलिसांचे मुख्य कर्तव्य कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे आणि जनतेचे संरक्षण करणे आहे. यामध्ये सार्वजनिक शांतता राखणे, गुन्हेगारांना पकडणे आणि तपास करणे, वाहतूक नियम करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे याचा समावेश होतो. पण आता जर पोलीस दलातील सेवकांना जर आयकर विभाग नोटीस पाठवत असेल तर काय म्हणावे? सध्या परिस्थिती बदललेली आहे. हा प्रश्न जनतेला केला तर सर्वांचे उत्तर काय येईल हे आपण सर्वांना ठाऊक आहे. बरं, बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांना ही नोटीस यासाठी आली की आयकर विवरणपत्रात बोगस कपाती दाखवून कर चोरी केल्याच्या संशयावरून बजावण्यात आली आहे. केवळ पोलीस अंमलदारांनाच नव्हे तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाही नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेले 3 ते 4 वर्षात पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटच्या म्हणजे CA च्या संगनमताने आयकर विवरणपत्रामध्ये खोट्या कपाती दाखवल्या आहेत. यात गृहकर्ज, विमा, म्युच्युअल फंड, PPF यासारख्या गुंतवणुका नसतानाही त्या दाखविण्यात आल्याचं समोर आलं आहे. या बोगस कपाती आणि गृहकर्जावरील व्याज सवलतीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे सर्व रिटर्न्स एकाच CAने भरल्याचंही उघड झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व पोलीस अंमलदारांना आपले रिटर्न्स तपासून तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून योग्य प्रतिक्रिया देण्यात येईल असं सांगितलं. दरम्यान गेल्या वर्षी काही शिक्षकांनीही खोट्या कारणावरून कर परतावा मागितल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना आयकर विभागाने समन्स बजावले आहे. काही तज्ज्ञांच्या मते बुलढाणा प्रकरणानंतर राज्यातील सर्वच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाची चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवाय अँटी करप्शनच्या होत असलेल्या कारवाईनुसार अधिकाऱ्यांची चोरी मोठी वाढत असल्यामुळे पुढील या विभागामध्ये काम करणाऱ्या डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांवर इन्कम टॅक्सने पारदर्शक आणि निपक्षपाती कारवाई करणे गरजेचे आहे. जसे फॉरेस्ट विभाग, महसूल विभाग, सर्वच नगर परिषद, महानगरपालिका अधिकारी, महसूल विभाग आणि इतर असे अनेक शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे आणि त्यावर कोणताही तोडगा न करता शिक्षा होणे तितकेच गरजेचे आहे. परंतु आपल्या या देशामध्ये करप्शनने पूर्ण यंत्रणा पोखरली असल्यामुळे मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधणार असाही प्रश्न निर्माण होतो. तरी देखील कर चुकवेगिरी करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर आता मात्र कठोर कारवाई होणार असा इशारा या विभागाने दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात इन्कम टॅक्स कारवाई करेल का आणि इन्कम टॅक्सला कोणी दबावात आणून पुन्हा याला वेगळे वळण मिळेल का हेच आता पाहण्यासारखे असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.